या ठिकाणी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया व स्वाभिमानी वंचित आघाडी यांच्या वतीनं या ठिकाणी या देशाचे सरन्यायाधीश आणि भूषण गवई साहेब यांच्यावरती जो भ्याड हल्ला झाला, जो जातीयवादी वृत्तीचा नालायक असणारा ॲडव्होकेट किशोर राकेश याचा आम्ही जाहीर निषेध करतो। या ठिकाणी या निषेध मोर्चासाठी आलेले आमचे सर्व बांधव, या ठिकाणी आमचे अरुणभाऊ वाघमारे असतील, आमचे तालुक्याचे अध्यक्ष धनंजय वाघमारे, खानापूरचे नवनीत लोंढे, महिला आघाडीचे सुशोदा मोठे, त्याचबरोबर आमचे विवेक सावंत आणि आलेले सर्व माझे भीम बांधव त्यांना सविनय जय भीम। परवा दिवशी अतिशय निंदनीय अशी घटना घडली देशामध्ये। असे ह्या आतापर्यंत 1947 पासून आजपर्यंत जी घटना घडली नाही ती परवा घटना घडलेली आहे। या देशाचे सर्वोच्च पद असणारं सर्वोच्च सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई साहेबांनी जसं पद हातात घेतलं तसं ह्या मनोवाद्यांना, सनातनवाद्यांना ह्यांच्या डोक्यामध्ये इतकं चक्र फिरायला लागली, त्यांना सहन झालं नाही। त्यांना असं वाटायला लागलं की हा माणूस आला कसा, हा भूषण गवई हा आरक्षण आलेला नाही, त्याच्या लेवलला, त्याच्या लायकीनं, त्याच्या किमतीवर, त्याच्या कर्तृत्वावर आलेला हा माणूस आहे। आणि हा सरन्यायाधीश एक 52वा सरन्यायाधीश आहेत आणि 51 सरन्यायाधीश या देशामध्ये होऊन गेले। एकाही माणसाने, एकाही कुठल्या सनातनवाद्याने कुणालाही अशा पद्धतीचं अवमान केला नाही किंवा बूट फेकून मारला नाही। तर ह्या सनातनवाद्या वृत्तीच्या किशोर राकेश यांनी भूषण गवई साहेबांना, भूषण गवई ही नुसतं गवई नाव नव्हे, हा देशाचा अपमान आहे, हा जगात देशाचा अपमान आहे। त्याच्यामुळे देशानं गवई साहेबांनी त्याला रिस्पेक्ट देऊन त्याला सांगितलं ठीक आहे, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहे, असं कोणाला डगमग बाहेर माणसं नाही आणि कोण गोळा झाला सुद्धा आम्ही कमी करणार नाही। परंतु भूषण गवई साहेब म्हणले ठीक आहे, त्याला काही करू नका, जाऊ दे, ती बिंडूक आहे। परंतु या देशाचा पंतप्रधान, या देशाचं पंतप्रधानाचं कर्तव्य जो सरन्यायाधीश राष्ट्रपतीची शपथ घेतो, तो सर्वोच्च पद असणारा माणसाला जर बूट फेकून मारला तर त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही। आणि भय आम जसं काय त्याने पारितोषिक व्यवसाय देतो, मुलाखत देतो, मी असं केलं मला अभिमान आहे म्हणतो, मला स्वाभिमान आहे माझा आणि सनातन वृत्तीचा अपमान नाही सही करेल। आणि सनातन म्हणजे काय, संविधानापेक्षा मोठा आहे का? कोण मोठा आहे, सनातन मोठा आहे का संविधान मोठा आहे? या देशाची प्रतिमा ज्या वेळेला या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी घेऊन जात असताना या देशामध्ये गीता बायबल तिथं वाचून दाखवत नाहीत। तिथं या देशाची प्रतिमा म्हणजे गौतम बुद्धांचा देश आहे म्हणून तिथं गौतम बुद्धाचा देश म्हणून नरेंद्रभाई मोदींना ओळखतात। त्याच्यामुळं हा सनातन वृत्तीच्या माणसांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, तो आतापर्यंत केलेला नाही। तर आमची एवढीच मागणी आहे की त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर अटक दाखल करा आणि ही पेव कुठे उठू नये, तिथपर्यंत थांबायला पाहिजे। कारण सनातन वृत्तीच्या माणसानं अनेक लोकांचे बळी घेतलेले आहेत, अनेक लोकांना मारलेलं आहे। त्याच्यामुळे संविधान मोठं की सनातन मोठं हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आणि मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, ह्या सनातन वृत्तीच्या लोकांनी जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केलाय, धर्मामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केलाय। तर ह्या सर्व जातींना माझी विनंती आहे, सर्व सनातनवादी सोडून सर्व जातींना विनंती आहे की तुम्ही वेळेच रोका, वेळेच आवरा, वेळेच विचार करा की आपला शत्रू कोण आहे आणि आपला मित्र कोण आहे। ही जर तुम्ही नाही ओळखलं, येणारा काळ आम्ही सक्षम आहे। आम्ही गवई साहेबांच्यावर ज्यानं हल्ला केला त्याला बरोबर करायला आम्ही सक्षम आहे, पण तुम्ही सक्षम नाही, इतर माणसं सक्षम नाहीत, ओबीसी समाज सक्षम नाहीत, इतर बाकी कोणी सक्षम नाही। आज भूषण गवई झालं, उद्या कुठला नाममात्र कुठला जर ओबीसी आला, कुठला इतर जातीचा आला तर त्याला गाय केलं जाईल, त्याचा खून केला जाईल। आज नथुराम गोडसेचं उदय केले जाते, नथुराम गोडसेला भारतरत्न द्या म्हणून सांगतात।
जो गांधीला मारतो, जो 80 वर्षाने गांधीने या देश स्वतंत्र केला, त्याला मारणार, त्याला भारतरत्न द्या म्हणतात. आता उद्या ह्याला सुद्धा भारतरत्नाच्या या किशोर रात्रीला म्हणतील. त्याच्यामुळे वेळेत सगळ्यांनी सावध राहून आपल्याला इथनं पुढे लढाई अतिशय ताकदीनं आणि एकोप्याने लढायचे. तुमचं आतापर्यंत जे झालं 50 पासून झालं ते सगळं विस्कटून झालं, जातीमध्ये झालं, जातीत भांडणं लावले, धर्माधर्म भांडणं लावले. ही बंद करून आपल्याला एकजुटीनं ह्या झेंड्याखाली किंवा या समविचाराखाली, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराखाली आपल्याला एकत्र यावं लागेल, तरच आपल्याला वाचू शकतो. नाही तर आपल्याला या सनातनवाद्यांच्या वृत्तीतून कोणी सुद्धा वाचू शकणार नाही. एवढं ज्या ठिकाणी मी सांगतो. आणि किशोर राकेश्वर देशद्रोहाचा गुन्हा या देशाचे पंतप्रधान भाई नरेंद्रभाई मोदी, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, या लोकांनी, कारण ह्या लोकांनी कोणी सुद्धा निषेध केला नाही. नुसता निषेध करून उपयोग नाही. या देशाचे पंतप्रधान निषेध केलेला आहे. निषेध सकाळी घटना 11 वाजता घडली, रात्री निषेध केला, परंतु जो उठाव व्हायला पाहिजे होता, भाजप असू द्या, शिवसेना असू द्या, दोन्ही राष्ट्रवादी असू, दोन्ही काँग्रेस असू द्या, काँग्रेसकडे झोपले काय, जे संविधान म्हणून ते संविधान बचाव म्हणून जे राहुल गांधी संविधान भवन मध्ये ओरडत होते नेहमीच्या डेटापासून, आज राहुल गांधी कुठे गेले? कुठे गेले? भूषण गवळींचा इतका मोठा अपमान झाला. कुठे आहे राहुल गांधीचा लेक्चर? कुठे आहे विरोधी पक्षांचा? कुठे आहे मोर्चा आंदोलन? तुम्ही वेळेत सावध व्हा. नुसतं संविधान तुमच्या स्वार्थासाठी वापर करू नका, कारण एकमेव हत्यार आहे तुमच्या सगळ्यांना. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला इथनं पुढे राजकारण करता येत नाही. म्हणून बाबासाहेबांचा वापर, संविधानाचा वापर यूज अँड थ्रो करू नका, एवढी या ठिकाणी विनंती करतो. आणि या किशोर राकेश्वर देशद्रोहाचा आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, एवढी या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करतो. जय भीम, जय भारत.